स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, ज्या ठिकाणी आपल्या सर्व आशा संपतात, नशिबाने साथ देणे सोडून दिली आहे, सगळ्या वाटा ज्यावेळी बंद होतात त्यावेळी आपल्याला एकटे वाटते, आपल्या आजूबाजूला सर्व काही असून देखील आपल्याला काही नसल्यासारखे वाटते, एकटेपणा जाणवतो, असह्य वाटते, आपल्याला सर्व बाजूनी संकटाने आपल्याला घेरले आहे असे वाटते, अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो. त्यावेळी स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. अशा वेळी देवसुद्धा आपणास साथ देत नाही, आपण एकटे आहोत असे वाटू लागते. परंतु हे सर्व त्यांच्या मर्जीने चालत असते हे आपल्याला माहीत नसते. ज्यावेळी आपल्याला असे वाटत असते त्यावेळी स्वामींची लीला सुरू होते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे सेवेकरी माझी श्रद्धेने सेवा करतात, माझ्यावर विश्वास ठेवतात, मी त्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. आणि स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात, मी तुमचाच आहे. मला फक्त श्रद्धेची आणि नामस्मरणाची भूक आहे. संकटाच्या काळी तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्या संकटातून मी तुमची निश्चित सुटका करेल, असे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात. मित्रांनो, आपली जर आता आशा संपली असेल किंवा नशिबाने साथ आपली देणे सोडले असेल, आपल्याला चारही बाजूला अंधार दिसत असेल, तर अशा वेळी आपल्याजवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा. अशा वेळी आपल्याला स्वामींची सेवा सुरू करण्याची जास्त गरज आहे. ही स्वामींची सेवा खूपच लहान आहे आणि ही सेवा आपण कोणत्याही वेळेला सुरू करू शकतो. ही सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. फक्त आपल्याला मनापासून श्रद्धा असणे खूप गरजेचे असते. ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या नामाचे सदैव नामस्मरण करायचे आहे. या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की नशिबाने जर आपली साथ सोडली असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलणार आहेत. अडचणी असतील तर स्वामी समर्थ महाराज आपल्या अडचणी धावून येणार आहेत व त्या अडचणीपासून आपली सुटका करून देणार आहेत. आपले रस्ते बंद झाले असतील तर नवीन रस्त्याची वाट स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्याला दाखवणार आहेत. ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चारही बाजूला अंधार दाटून येतो त्यावेळी प्रकाश म्हणून स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यामध्ये येतात व आपली सर्व संकटामधून सुटका करून देतात व आपले सदैव रक्षण करतात. आणि हाच असतो स्वामींचा खेळ. या खेळाला स्वामींची लीला देखील म्हणतात. ते आपली परीक्षा देखील पाहत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा व त्यांचे नामस्मरण करणे यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करतात. या सर्व अडचणींवर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण. या नामस्मरणाचा खूप जणांना अनुभव देखील आलेला आहे. तुम्हाला देखील नामस्मरणाचा अनुभव नक्की येईल. फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे, आपल्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेत आपण स्वामी समर्थ महाराजांना म्हणजेच आपल्या माऊलींना कधीही विसरायचे नाही. ते सदैव आपले रक्षण करतील. स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे. जेव्हा केव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो, अगदी मनापासून स्वामींना शरण जातो, तेव्हा स्वामी माऊली लवकरात लवकर आपल्या संकटात धावून येतात, असा खूप भक्तांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, वरील माहिती ही विविध स्रोतांच्या माध्यमातून गोळा केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.